मित्रांनो, या बेटाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या 7 विहिरी आणि त्यापैकी ही एक पहिली आहे जी आपल्याला उतरताच इथे लागते. आणि आता नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. आणि मी आज आलेलो आहे चिपळूणला आणि एंगेजमेंटसाठी आलो होतो. 2 एंगेजमेंट होते, एक 19 तारखेला आणि एक 23 तारखेला. आणि आज आहे 24 तारीख. दोन्ही एंगेजमेंट झालेले आहेत. आणि मी आता चाललो आहे दिवा बेटावर. दिवा बेटाबद्दल कोणालाही माहिती नाही. 2च व्हिडिओ आले यूट्यूबवर. सो मी विचार केला की माझ्या पद्धतीने मी थोडा व्हिडिओ तिथे जाऊन करतो. आज तर सकाळचे 8 वाजले, थंडी पडली आहे कडकडीत. आणि आम्ही आता जाणार आहोत. तुम्ही जर पहिला माझा व्हिडिओ बघितला असेल यूट्यूबवर तर स्पीडबोटने आता पुन्हा एकदा जाणार आहोत. तर मित्रांनो, मी आता एकटा जात नाही आहे. माझ्यासोबत आहे पुन्हा एकदा निखिल, अक्षय, यश आहे, रोहन लाड आणि इथे आहे ओम लाड. मित्रांनो, आता आपण आलो दिवा बेटाच्या जवळ. पूर्ण झाडी वाढलेली आहे इथे, त्यामुळे आता जाण्याचा रस्ता शोधतोय आम्ही इथून. आम्ही इथं पोचलेलो आहोत. इथं आम्हाला बोट लावलेले आहेत किनाऱ्यावर टेकून एकदम. तर जरा साफसफाई करते उतरण्यापुरती. इथून डायरेक्ट वरती जायचं आहे. आता आम्ही इथून उतरत आहोत. इथून पूर्ण चिखल आहे आणि चिखलातून वरती जायला लागते. सो आता मी उतरतो. येतोस काय खाली? कोयती मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बोट आम्ही इथे जवळच लावलेली आहे. पण आता भीती आहे की बोट फिरली की बोट लागू शकते. त्यामुळे 2 जण बोटीत थांबण्याचं विचार चालू आहे आणि आम्ही बाकी 3 जण आता पुढे जाणार आहोत. आता पूर्ण इथे मोठं गवत माझ्या पाहू शकता. गुडघ्या एवढं गवत आहे. गुडघ्यापेक्षा ॲक्च्युली वरती आहे. सहलेंगे थोडासा. आता गवतातनं बाहेर आलेलं आहे.
तिघजण तिथे जाय बोटीच्या इथे थांबले. ते आले की मग आपण पुढे जाऊया. मित्रांनो, या बेटाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या 7 विहिरी आणि त्यापैकी ही एक पहिली आहे जी आपल्याला उतरताच इथे लागते. आणि आता बाकीच्या वरती आहे. अक्षयने आत्ताच काही सेकंदापूर्वी इथे एक जनावर पाहिलं. तिथे आता जायला लोक आहेत, त्याला बघून पटकन ते खाली गेलं. इथे कोणीतरी चुली मांडून ठेवल्या आहेत. बहुतेक कोणीतरी इथे थांबून गेलं आणि इथे हल्लेलं वगैरे दिसतं. इथे तुम्हाला 11 वाळ्या पडल्या इथेच टाकून गेलेले आहेत लोक. ते थोडं गुफेसारखं दिसतं. खड्डा दिसतो. आणि ह्या आहेत त्या 6 विहिरी. एक तिथे खाली होती पाहिली ती. आणि ह्या जोड विहिरी म्हणून यांना बोललं जातं. देखील एक दगड टाक रे. असं बोलतात की एक दगड ह्या विहिरीत टाकलं की पूर्ण बाकीच्या 5 विहिरींमधलं पाणी हलतं. तर आपण ते ट्राय करून बघूया. अरे थांब, इथे एक दगड टाकलं आहे एकीने, पण आम्हाला काय पाणी हलताना दिसलेलं नाही आहे. नो रिस्पॉन्स. आपल्या 7च्या 7 विहिरी पाहून झालेल्या. आता मग आता पुढच्या दिशेने जाऊया. पहा काव्यंगम नजारा. सावकाश सावकाश आपल्याला आहे ते खाली बघायला काय मिळेल. ह्या टेकडीच्या आता आपण माथ्यावर आलो आहे आणि इथे आपल्याला खास बोरीची झाड आहेत. ते बोरं आहेत. जानेवारी फेब्रुवारी हा मंथ बोरांचा असतो आणि आता डिसेंबर चालू आहे. तो आता थोडीफार बोरं इथे दिसतात पण थोडी कच्ची आहेत. आणि आपली सगळी खादाड भाऊ सगळी इथे आलेलो आहोत. मित्रांनो, एक प्रॉब्लेम झालेला आहे. आपल्याला काही ठिकाणी जाता येत नाही. त्यामुळे आता ह्या ब्लॉगमध्ये फक्त आपण विहिरीच पाहू शकतो. कारण आता खूप रिस्की आहे. पुढे अजून घनदाट जंगल आहे. त्यामुळे तिथे आम्हाला जाता येणार नाही. भले आमच्याकडे कोयता असो पण थोडीफार रिस्क आहे. आणि मग असे एक जनावर बघितले त्यामुळे जायला थोडी वाटते. ते पास कोई और रास्ता है. बोरीच्या झाडावर गेलो होतो पण बोरं काय पिकलेली नाही. कच्ची होती, थोडीफार होती. 2-4 ती खाल्लं नाही. आम्ही आता पुन्हा खाली जातोय आणि ह्या झाडावर मात्र बोरं काही पिकलेली आहेत असे बोलत आहेत. बघूया कुठे आहेत रे बोरं. द्या द्या एक टेस्टला द्या. तयार झाले हो. खायची कधी मग. पिकल्यावर. आणि हे काय आले यायच्या आधीच. नजर लागली आहे त्याला. मग आता रिटर्न. आता घरी झोपायचं जाऊन. थोडी टेकडी खालती आहे त्यामुळे आम्हाला जपून जावं लागतंय. घसरण आहे थोडीफार इथे. आणि खालचा तुम्ही नजारा पाहायचा असेल 1 मिनिट. हा येतो नजारा. आणि आम्ही स्पीडबोट तिथे लावलेली आहे आणि आता पुन्हा आम्ही त्या दिशेने चालू आहे. ते एक झाड मस्त आहे मध्ये पाण्याच्या मधोमध आहे. कोकण रेल्वे जाताना दिसेल तिकडे. तो रूट आहे मुंबई ते चिपळूण पुढे जाण्यासाठी. तो आम्हाला गावातून पण तिकडून कोकण रेल्वे दिसते. पण आता झाडं वाढल्यामुळे दिसत नाही. आवाज येतो असेल तुम्हाला. आवाज आम्हाला घरापर्यंत येतो आणि दिसते सुद्धा ट्रेन. आणि ती चालली आहे कोकण रेल्वे.
तर आता जाऊया खाली पुन्हा एकदा विहिरीच्या इथे. वरती काय आम्हाला सापडलं नाही बघायला नाहीसारखं. ॲक्च्युली जायचं होतं ह्या साईडला, पण इथे झाडी खूप वाढली आहे त्यामुळे आम्ही रिस्क नाही घेत आहे. आता नंतर पुन्हा कधीतरी येऊ तेव्हा तुम्हाला दाखवू. ॲक्च्युली ह्या विहिरींचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या विहिरी चिनीने खोदून हे केलेले आहेत. शेप वरून तुम्हाला कळत असेल इथे खणून हे चौकोनाशी असे विहिरी पाडलेले आहेत. 7 इथे 6 आहेत आणि एक खाली येते 7. यांना जोड विहिरी म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो सॉरी, आम्हाला पुन्हा माघारी जावे लागत आहे. फक्त तुम्हाला त्या व्हिडिओत 7 विहिरी दाखवल्या, बाकीचं आम्हाला त्या साईडला जायचं होतं. पण झाडं वाढल्यामुळे आणि तिकडून एंट्री नसल्यामुळे आम्हाला ह्याच मार्गे यावे लागलं होतं. तर आम्ही चाललो पुन्हा रिटर्न घरी. तोपर्यंत आपण स्पीडबोटची सफारी करूया. शूज गेलेले आहेत, शूजची पुन्हा लागलेली आहे. दगड घेतलास का भाऊ? तू दगड घेतलास का? मित्रांनो, काही अडचणीमुळे आपल्याला आज हा ब्लॉग कंप्लीट करता आलेला नाही. झाडे झुडपे वाढल्यामुळे वरती जाता आलेलं नाही. पण आपण प्रयत्न करूया की पुढे कधी आपण इथे येऊन पुन्हा एकदा दिवा बेटावर जाऊन आपण पूर्ण व्हिडिओ करू. अजून बरंच काही दाखवण्यासारखं आहे तिथे, पण आता या व्हिडिओत आपल्याला दाखवता आलं नाही, त्यासाठी क्षमा असावी. आणि आजच्यापुरतं मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया असेच कुठल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. येतो मी. दोन्ही एंगेजमेंट झालेले आहेत आणि मी माझ्यासोबत आज देखील आहे निखिल आणि त्याच्यासोबत असणारे आकाश